पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. एक क्षणभर शांत राहून प्रभू शब्द विधीसाठी आपल्या मनाची हृदयाची आपण तयारी करूया आणि आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल एक क्षणभर शांत राहून क्षमा मागूया. हे प्रभू येशू, मानवाबरोबर व पित्याबरोबर आमचा समेट करून आणण्यासाठी तू या जगात आलास. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू पाप्यांच्या वेदना जखमा बऱ्या करण्यासाठी आलास. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू पित्याकडे आम्हासाठी सातत्याने मध्यस्थी करतोस. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. मिखा या पुस्तकातून घेतलेले वाचन. तू आपली आकडी घेऊन आपल्या लोकास चार. तुझ्या वतनातील मेंढरे कर्मेलाच्या झाडात एकांती राहतात, त्यास चार. प्राचीन काळच्या दिवसाप्रमाणे बाशानात व गिलादात त्यास चरू दे. तू मिसर देशातून बाहेर निघालास, त्या दिवसाप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन. तुझ्या समान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस. तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. तो वळून पुन्हा आम्हावर दया करील, आमचे अपराध पायांखाली तुडवील. तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील. प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलास शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबाबरोबर सत्यतेने व अब्रामाबरोबर वात्सल्याने वागशील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. प्रतिसाद. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धारतो. तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. प्रतिसाद. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही. त्याने आमच्या दुष्कृत्यांनुसार आम्हाला प्रतिफळ दिले नाही. प्रतिसाद. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर नेले आहेत. प्रतिसाद. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. जयघोष. आताच समय अनुकूल आहे. आताच तारणाचा दिवस आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुम्हा दया असो. सर्व जकातदार आणि पापी त्याची ऐकाव्यास त्याच्याजवळ येत होती. तेव्हा फरीसी शास्त्री अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्याच्याबरोबर जेवतो. मग त्याने त्यांना एक दाखला सांगितला. कोणा एका मनुष्याला 2 मुलगी होती. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीचा त्याच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला. तेथे त्याने चैनबाजी करून
आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठवली. तेव्हा डुकरे खात त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसते. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे. मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेल, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केला आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याचा त्याला कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यातला गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. मग बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला. ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू, कारण हा माझा मुलगा मेला होता तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन व नृत्य याचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्याने पुष्ट वासरू कापले आहे. तेव्हा तो रागावला, आज जाईना. म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा, मी इतके वर्ष तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधी मोडली नाही. तरी मला आपल्या मित्राबरोबर आनंद उत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडू दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिनीबरोबर खाऊन टाकली, हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. त्यांनी त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमी आहेस. माझे जे काय आहे ते सर्व तुझेच आहे ना. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे. हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे. हरवला होता तो सापडला आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्ताच्याई माझ्या बंधू आणि भगिनींनो, सध्याच्या जीवनामध्ये अनेक लोक गोंधळलेली आहेत. अनेक लोक दिशाहीन झालेले आहेत. अनेक लोक आजाराने ग्रासलेले आहेत. अनेकाच्या जीवनामध्ये नैराश्य आलेलं आहे. दिस इज अ डिप्रेशन कमिंग अप. आणि आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. तरुणी खूप वैतागलेले आहेत. मोठी मोठी आव्हानं आहेत. अनेक वर्ष परदेशात नोकरी केल्यानंतर घरी परत आल्यानंतर आता पुन्हा कॉल येत नाही. लोक हताश झालेले आहेत. लोकांच्या जीवनामध्ये दिशाहीनता आलेली आहे. काय करावं, कुठे जावं हे कळत नाही. आणि अशा वेळेला माझ्या बंधू भगिनींनो, आपण कोणतं पाऊल उचलावं हे देखील आपल्याला कळत नाही. आणि अशा वेळेला वाटतं सर्व मार्ग बंद आहेत. सर्व मार्ग बंद आहेत. मला खायला प्यायला काय मिळेल का? माझ्या जीवनामध्ये पुन्हा एकदा उभारी मिळेल का? आणि मग निराशेमध्ये आपण ग्रासलेलो आहोत. अनेका जीवनामध्ये, अनेकाच्या वैयक्तिक खाजगी जीवनामध्ये नैराश्य आलेलं आहे. दे इज अ फ्रस्ट्रेशन कमिंग इन. आणि वाटतं सर्व मार्ग मोकळे झालेले नाही आहेत. सर्व मार्ग बंद आहेत. नाही माझ्या बंधू भगिनींनो, अजूनही एक मार्ग आहे. नाही माझ्या बंधू, निराश होऊ नका. अजूनही आपल्यासमोर एक मार्ग आहे. अजूनही तिकडे पालवी फुटणार आहे. अजूनही आपल्याला दिशा मिळणार आहे. अजूनही आपल्या जीवनामध्ये आनंद प्रस्थापित होणार आहे. होता कशास निराश तुम्ही, होता कशास निराश तुम्ही, शेवटी विजयी आपुलास. होय माझ्या बंधू भगिनींनो,
सर्व लोक तुम्हाला सोडतील, आपत्ती जवळची माणसं तुम्हाला सोडतील, माझं कोणीच नाही असं तुम्हाला वाटेल. अशा वेळेला मी दयाळू आणि कनवाळू पिता आहे हे सांगणारा परमेश्वराचा आवाज तुमच्या कानी पडेल. भिवू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. दिशा होऊन येऊ नकोस, भरकडून जाऊ नकोस, सैतानाच्या कडे जाऊ नकोस. मी तुला मार्ग दाखवणार आहे. आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, पिता कनवाळू आहे, दयाळू आहे, क्षमाशील आहे. याच्या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहे. माझ्या मुली, माझ्या मुला, घाबरू नकोस, मी तुझा कैवारी आहे, मी तुझ्यासाठी आहे. म्हणून येशू सांगतो, सत्य आणि मार्ग मीच आहे. होय माझ्या बंधू भगिनीनो, पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहे, परमेश्वर कनवाळू, दयाळू आणि कृपाळू आहे असा प्रतिसाद आपण ऐकलेला आहे. आपली पापे खोल समुद्रामध्ये तो फेकून देणार आहे. आपले निराश आहे जीवन आहे ते खोल समुद्रात फेकून देणार आहे. आपल्याला आशा निर्माण करणाऱ्या परमेश्वरामध्ये पवित्र आत्मा आहे. आपल्यामध्ये आपल्याला नवीन जीवन देण्यासाठी आहे. त्या पित्याचा हात आपल्याला व्यंगेत घेणार आहे. आपलं दुःख, यातना, वेदना दूर करणार आहे. आणि असं उत्कृष्ट चित्र एका चांगल्या चित्रकाराने केलेलं आहे. माझ्या डी पीवरती मी टाकलेलं आहे, कदाचित तुम्ही व्हॉट्सअपवर जाऊन बघू शकता. माझ्या डी पीवरती आहे. त्या चित्रामध्ये उधळा पुत्र परत येतो आणि देव प्रेमळ पिता जो त्याचा आहे तो त्याला व्यंगेत घेतो. आणि जवळून पाहिलात, कार्डिनल न्यूमन यांनी त्याच्याविषयी एक पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्ही जवळून पाहिला त्याच्यामध्ये दिसतं की 2 हात आहेत. एक हात पित्याचा आहे, भर भक्का मजबूत. दुसरा हात आईचा आहे. बघा एनलार्ज करून, त्या आईचं ममताळू, कनवाळू आपल्या मुलांसाठी हृदय आहे, ते पाझरत आहे. इथं चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. म्हणून आजच्या पहिल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, तुमची पापं जी आहेत खोल समुद्रामध्ये टाकणार, मी तुम्हाला माझ्या व्यंगेत घेणार. परमेश्वर विश्वासू आहे, दयाळू आहे. आणि म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, स्तोत्रामध्ये आपण जस्ट वाचलेलं आहे, परमेश्वर दयाळू आणि कनवाळू आहे. आणि शुभवर्तमानामध्ये माझ्या बंधू भगिनींनो, अनेक वेळेला ही गोष्ट आपण ऐकलेली आहे, हा दाखला आपण ऐकलेला आहे. प्रेमळ पिता आणि उधळ्या पुत्राची गोष्ट. उधळी केल्यानंतर, सर्व मार्ग बंद केल्यानंतर एक शब्द तिकडे आहे, त्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तो शब्द आहे, तो शुद्धीवर आला. ही केम इन टू हिज कॉन्शियस. तो शुद्धीवरती आला. माझ्या बंधू भगिनींनो, आपल्यापैकी अनेक लोक अजून शुद्धीवरती यायचे आहेत. अनेक लोक अजून बेशुद्ध आहेत. या जगामध्ये, या जगाच्या कामामध्ये निराश झालेले आहेत. खाणं पिणं हे करणं यामध्ये मदबंद झालेले आहेत. परंतु तुम्ही बेशुद्ध आहात. सैतान येऊन तुमच्यामध्ये घुसेल आणि घुसलेला आहे. अनेक तरुण दिशाहीन झालेले आहेत. अनेक तरुण इकडे तिकडे फिरत आहेत. अनेक तरुण जोडप्यामध्ये वादंग निर्माण झालेले आहेत. माझ्या बंधू आणि भगिनींनो, शुद्धीवरती आला पाहिजे. तो मुलगा वाया गेलेला होता. तो मुलगा आपल्या वडिलांना चॅलेंज देऊन सांगतो, तुझी मालमत्ता मला दे. आणि मालमत्ता घेऊन कसबिनीबरोबर, वेश्याबरोबर त्यांनी पैसे संपवले. अशा पोराला हातात घेणारं प्रेमळ हृदय लागतं, प्रेमळ पिता लागतो. आणि म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, जेव्हा तो शुद्धीवरती आला तेव्हा एक गोष्ट लक्षात आहे, तो परत येतो आणि काय विचार करतो, पश्चातापाची वचनं आहेत. तो शुद्धीवर आला तर काय वचन आहे त्याचं, बाबा तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध मी पाप केलेला आहे. मी तुझा पुत्र म्हणून लायक नाही. मला एखाद्या नोकराप्रमाणे तुम्ही तुमच्या घरी ठेवा, मी तिकडे चाकरी करीन. पण पित्याचं हृदय आहे, आईचं हृदय आहे. त्या चित्रामध्ये बघा, तो काय करतो, दुरून बघतो. माझे बंधू भगिनी, मी चिंतन करत होतो, दुरून बघणं म्हणजे काय. आपल्या किचनमध्ये असेल, आपल्या घरामध्ये असेल, दूरची गोष्ट आपल्याला दिसेल, नाही दिसणार. त्याने त्याला दुरून पाहिलं. याचा अर्थ काय, हा अब्बा पिता हा त्या मुलाची वाट बघत होता. मग कदाचित तो झाडावरती असेल, कदाचित टेरेसवरती असेल, म्हणून त्याने दुरून पाहिलं. परमेश्वर आपली दररोज वाट पाहतो. परमेश्वर आपली वाट पाहतो. तुम्ही मार्ग बदला,
माझ्या मार्गाने या असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, अशुद्ध अपवित्र जीवन दिशाहीन झालेलं आहे, ते सोडून जाऊया. परमेश्वराकडे पुन्हा आपली वाटचाल करूया. आपल्या जीवनाचा दृष्टिकोन, जीवनाचा विचार, जीवनाचे मार्ग, वी नीड टू चेंज द पर्स्पेक्टिव्ह ऑफ आवर लाईफ. एक नवीन बदल आला पाहिजे की ज्याद्वारे देवाच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला एक मार्ग मोकळा आहे. या दिवसामध्ये एक शब्द आपण पुन्हा पुन्हा बायबलमध्ये, प्रवचनामध्ये, चिंतनामध्ये, आपल्या पुस्तकामध्ये, वाचनामध्ये एक शब्द 1000 वेळा आलेला आहे या 40 दिवसामध्ये. कोणता आहे तो शब्द? ज्याची सुरुवात, त्या शब्दांनी सुरुवात आपण पहिल्या दिवशी केलेली आहे आणि तो शब्द आहे पश्चाताप, रिपेंटन्स, टर्न बॅक टू गॉड. देवाच्या मार्गाने येणं. म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, हा प्राश्चित्त काळ आहे, चिंतन करण्याचा आहे, कृपेचा काळ आहे, मार्ग बदलण्याचा आहे, हिलिंग होण्यासाठी आहे. फक्त आपल्याला दुःख वाटून चालणार नाही, फक्त सॉरी सांगून चालणार नाही, तर त्या उधळ्या पुत्राप्रमाणे शुद्धीवरती आलं पाहिजे. स्वतःला प्रश्न विचारा, मी शुद्धीवरती आहे का? माझ्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे याची जाणीव मला आहे का? चर्चमध्ये, देवळामध्ये, बायबलमध्ये चर्चची शिकवण आहे ती मी प्रतिसाद केलेली आहे का? चला माझ्या बंधू भगिनींनो, एक मार्ग निवडूया. जो उधळा पुत्रा वाया गेला होता आपल्या दृष्टिकोनातून, पण देवाच्या दृष्टिकोनातून कोणीही वाया गेलेलं नाही. आपण सर्व मौल्यवान आहात. त्याच्या दृष्टीने तो आपला सर्वांचा सांभाळ करणार आहे. आपण त्याच्या दृष्टीने अमूल्य असेल, तिरकाडलेले असेल, पण देवाच्या नजरेने आपण अति मौल्यवान आहात, आपण हिरा आहात. टर्न बॅक माझ्या बंधू भगिनींनो, प्रभू येशूकडे येऊया, आपल्या हृदयाचं रूपांतर करूया, हृदयांतर करूया आणि येशूच्या जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया. आमेन. आपल्या विनंत्या प्रभू चरणी आपण सादर करूया. माझ्या बंधू भगिनींनो, आम्हाला सदैव प्रार्थना करण्याची गरज आहे आणि विशेषतः प्राश्चित्त काळात तर अधिक प्रार्थना करण्याची गरज आहे. ख्रिस्तासह एकनिष्ठेने आम्ही जागृत राहायला हवे आणि आमच्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करायला हवी. आपलं उत्तर आहे, हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. या पवित्र काळात परमेश्वराच्या वचनाला सर्व ठिकाणच्या ख्रिस्ती लोकांनी प्रतिसाद द्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आम्हावर दया कर. परमेश्वराचा तारण आणि सहाय्यासाठी दिवस योग्य व्हावेत व सर्व ठिकाणच्या लोकांनी शांती समेटासाठी, क्षमेसाठी प्रयत्न करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आम्हावर दया कर. परमेश्वराची समेट घडून आणणाऱ्या या काळात पाप केलेल्या आणि उदासीन बनलेल्या लोकांनी परमेश्वराकडे पुन्हा वळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आम्हावर दया कर. आम्ही स्वतः पश्चाताप करण्यास शिकावे आणि संपूर्ण अंतःकरणाने आम्ही पापाचा त्याग करावा आणि शुद्धीवर यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आम्हावर दया कर. एक क्षणभर शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आजारी आहेत, दुःखी आहेत, त्यांचा मला आवाज जात आहे, तुम्हा सर्वांसाठी मी आता एक क्षणभर शांत राहून प्रार्थना करत आहे. हे प्रभू, तुझे लोक पुन्हा तुझ्याकडे येतील आणि संपूर्ण अंतःकरणाने तुझी सेवा करोत. श्रद्धेने आम्ही तुझ्या सहाय्याची याचना केली आहे. आता आमच्या जीवनात तुझ्या दयेची आणि प्रेमाची जाणीव करून दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. बंधू भगिनींनो, या प्रार्थना विधीचा शेवट आपण येशू ख्रिस्ताने शिकवलेली महान प्रार्थना याच्याद्वारे करूयास. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन.